तेव्हापासून हे काम करते. 5 वर्षापासून. केस कोण्या वर्षी लागली? आत्ता मागच्या वर्षी. मागच्या वर्षी? मागच्या वर्षी नाही, ह्याच वर्षी. जेलात होती, तुला माहित नाही? मग बापरे, अखेरला कितीतरी हजार रुपये सोडून आणलं ना. माझ्या काकांना गाडी गांठी होती, तिच्या आईने सोडून आणून ठेवलं होतं. ठीक आहे, तिकडलं माहिती का उज्जैनगड? उज्जैनगड गावामध्ये तिकडं बोलले केस लागली होती. मी पोलीस स्टेशन मधून पळून आली माहिती तुझी गोष्ट? हो, तुला मागत्या माझी मम्मी बी सापडली होती. हे यायने म्हणते का आम्ही दोघी जणी सोडली जातो. तो माझ्या मम्मीचा पहिला मोबाईल गायब झाला माहिती तुला, हरवला होता. माझी मम्मी हे तोंडातून तिच्या मी म्हणलं काही झालं नाही मोठे तुम्ही भरली रडत जाणार मला त्यांचं तुम्ही येते म्हणते म्हणून म्हणलं जर ते माझी येईल काही झालं ना ऐकलं आपण मी चांगल्या सांगतो ना आणि मग तुला सांगितलं ना मी तर तरी माहिती माहीत तुझे नाव मग सांगता मी टोकलं माहिती आई म्हणलं तरुण बरं म्हणलं हे काम करू दे म्हणलं सोडून दे म्हणलं माही म्हणजे मारे म्हणे म्हणे मी म्हणलं राहू म्हणलं मम्मीला नाही का गोष्ट बदलली. आई म्हणलं मला स्वप्न पडलं होतं काल म्हणलं का आपल्या गावातले माहीत झालं ना ते तुझ्या मागं आहे बा पाहणे असंच म्हणलं मी गावात माही नेट झाले मग टेन्शन घेऊन म्हणे आपण काम झालं ना आता मग मी चाललीस म्हणे या पिला म्हणे तुझं तर माहित आहे म्हणे म्हणलं एकच काम कर आणि चालली बाबा. तिची केस कशी लागली सांगू का? पोरीने घेऊन गेली असं लग्न करायला पोरगी पलटली म्हणते पोरगी गायब झाली ते तिथंच राहून गेली. पुरावाल्यानं फोन केला पोलीस आले मग गेले मुलं जेलात. तो आला होता ते ठाणेदार कडक तो ठाणेदार डायरेक्टच म्हणे दिले त्या मुसलमानात काढ ठेवून आहे. हा तर हे वेळी म्हणे तू मुसलमानाचं काही काढतो बे माझी केस लागली तू ते पाहिजे म्हणजे तिथे पोलीस मला काम दिले का त्याला सोडून मायापाशी. हा तरी बी मी येत होती तुझी परत आली पण मग तिच्या आईनं ते पैसे सोडून आलं गाण ठेवलं एवढे रुपये कुठे येणार आहे एका जमात मज्जातनं बिन गाण ठेवलं हे ते मग दोघं मिळून पैसे सोडवले 2 दिवस राहिली होती ती जेलामध्ये. मग आता तिची केस आहे तिथे दर गुरुवारी जावं लागते सही करायला. नाही त्यांची गोष्ट मला माहित आहे ते खूप सांगते ना मला हर एक गोष्टी सांगते ना माहिती समजत नाही तेवढ्या मला सांगते मी डायरेक्ट कोणी वाटते म्हणे मध्ये देण्यात मोबाईल देण्यात राहू शकतो की नाही पण असं राहिलं नाही होत म्हणे. मला माहिती नाही जेलातले केली नाही दिसत कारण ते राहते पांढरे कपडे घालून मला भरलं ठेवलं लागते त्यानुसार का नाही का. मी मेडिकल रिपोर्ट साठी गेली यवतमाळच्या दवाखान्यात तिथे डॉक्टर लोक समजलं केली आणि हाईट बांधून त्यांनी दोरीने रक्तात येईल त्यांना बांधून धरून नुसतं हसत जात जाय पागला म्हणे बोलवे ठीक आहे तशा लोकांचा असं म्हणजे किती वर्षाची पोरगी नेत असेल किती बिन वर्षाची राहिली आधार कार्डवर आपली एज वेगळी टाकते ना आधार कार्ड बदलून देते शुभम मामा दुसरं बनवून देत असते. नकली आधार कार्ड फायदा असे काम करून माझ्या फोटो येत असते माझ्या मोबाईलवर फोटो येते माझे फोटो येते मी बोलणे डिलीट करत असतो. अशी केस काही झाली नाही अशी म्हणजे पोलिसांची आता मागोमागवाले पोलिस घेऊन येणार होते कधी
असं काही माहीत झालं कारण की मला 18 वर्ष पूर्ण होणार ना. मला नेटीने विचारपूस करायला जेलामध्ये तिथं ठाण्यात. म्हणून माझ्या मोबाईलमधून मी सगळेच आधार कार्डचे फोटो मुलींचे सगळेच फोटो डिलीट करत असतो. माझ्या मम्मीच्या याच्यावर कधी कधी आले नाही तर मग माझ्या याच्यावर पाठवायला होते. माझ्या मम्मी माझ्या लई सारे एजंटचे फोन नंबर आहे त्याच्या. आता जे याच्या म्हणजे कोण सांगते आपला आता जे मुलगी दिली त्या कुठं आहे का तुला पाहिलं त्या पोरीने मी सांगतो तुम्ही बोला ना. मग सांगतच नाही कोणतं ही नाही का रे पोरीची घर पाडली वेका पूर्ण इथे. ती लांडी मुलगी ते लहानची नाही रे मोठी आहे ना माझ्या एवढी. हो ते त्याची देवचं पोरगराची देवानी लहानची. हो ठेवलं असं पोराला आणि थेरती जनावरांनी तिची सांगून पुस्तक वगैरे. बापरे तेच म्हणे कुदून नाही मम्मी काही केलेलं नाही. तुझा फोटो घेणं आहे का फोटो डिलीट केले मी असे आमच्या कॉलेजचे फोटो घेत असतो. हो का पण सांगून कोणाला गोष्ट बरं बोलण्यात कोणालाच नाही माहीत. तुझे बोलत नाही का बाळाला नाही बोलण्याची गोष्ट तुला सांगू मी कोणाला सांगून नाही मम्मी असते म्हणून. बरोबर मी तर तुला सांगितलं तू ये बाई म्हणून. ठीक आहे तुम्हाला 9 वाजता कॉल लावतो मी इथे मारतो अंदर. याच्यामध्ये पुन्हा एकदा खोटे आधार कार्ड याचा उल्लेख आलाय. कोण खोटे आधार कार्ड तयार करते, एज कसं वाढवून दाखवलं जातं याचा उल्लेख आलाय. बरोबर. आयडेंटिफिकेशन जे आहे ते डिस्क्लोज होऊ नये ते लपवण्याचा प्रयत्न आहे. याच्या अगोदर उज्जैनला काहीतरी घटना घडली होती. तिची आई तिची इथे आली आहे. पूनम आत्याचं त्या दिवशी जे नाव होतं मी तुमच्याशी चर्चा केलं ती मुलगी म्हणत होती की पूनम आत्याला मी ओळखत नाही. तिचं पूनम आत्याचं नाव याही ऑडिओ क्लिपमध्ये आलं आहे. त्यामुळं ती मुलगी लपवते आहे, सपोर्ट करत नाही आहे असं दिसत आहे. तिच्या मोबाईलमध्ये सर्व डाटा होता, तिने तो वेळोवेळी डिलीट केला आहे. तिच्यामध्ये तिच्या घराजवळची कंचन नावाची मुलगी आता परवाच नेली आहे असं दिसत आहे. तिचं जे घर ह्या मुलीचं घर आहे राळेगावच्या दादा बादशाह दर्गा वार्डमध्ये. आणि ती कंचन कोण आहे त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करणार आहे. सो विषय सिरियस आहे. याच्यात काय आहे मी आज नाही सांगू शकत. इट विल बी अ मॅटर ऑफ डिटेल इन्व्हेस्टिगेशन. आपणही कोणत्या निष्कर्षावर जाऊ नये. आपणही पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. या विषयाचं गांभीर्य तुमच्या आमच्या कुटुंबापर्यंत येण्याची शक्यता आहे. आज सांगता येत नाही. त्यामुळं सिरियसनेस जे आहे हे पाहून आपण त्याच्या पद्धतीने बातम्या द्याव्या. आणि पोलीस प्रशासनाला आमचं पूर्ण सहकार्य आहे. पोलीस पूर्ण काम करत आहेत. स्वतः CM साहेब त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. आज उद्या सकाळी आमची CM साहेबांसोबत या विषयावर बैठक ठरली आहे. स्वतः CM साहेबांनी कालही फोन केला. आज दुपारी पुन्हा ब्रीफिंग आहे. त्यामुळं या विषयात या ज्या पीडित महिला आहेत त्या प्रत्येक पीडित महिलेला न्याय देण्याचा माझा आणि आमच्या सरकारचा आमच्या पक्षाचा प्रयत्न राहील. त्यामध्ये आम्हाला यश येईल या शुभेच्छा असं थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.